माझी जन्मठेप भाग 125. प्रायोजक मुकुंद अष्टेकर, कराड. शरीर स्वास्थ्य बिघडते. या 1915 ते 1916 इसवीचे मध्यंतरीच आमची प्रकृतीही ढासळावयास आरंभ झाला. 1910व्या वर्षी विलायतेत प्रथम पकडला गेलो तेव्हापासून विलायती बंदिशाळा, हिंदुस्थानातील अनेक कारागृहे आणि अंदमानचे काळे पाणी ह्या भिन्न भिन्न प्रकारच्या बंदीगृहातून जे अनेक शारीरिक कष्ट सोसावे लागले, कौटुंबिक चिंता वहाव्या लागल्या, राजकीय चळवळींच्या उत्क्षोभक आणि चिंताजनक खटपटी कराव्या लागल्या, कदन्न आरोग्य विघातक राहणी आणि कठोर परिश्रम ह्यास तोंड द्यावे लागले, त्या सर्व आपत्तींचा सतत ताण पडला असताही आमच्या शरीराने 1915व्या वर्षापर्यंत उत्तम प्रकारे टिकाव धरला. परंतु एकसारख्या अपक्व आणि निस्सत्व अन्नाने प्रथम पचनक्रियेस त्या वर्षापासून बाधा होत चालली. आम्ही ती गोष्ट पर्यवेक्षकादी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून पाहिली, परंतु त्यांची वेळीच कोणी विचारपूस केली नाही. नंतर 1-2 वेळा सडकून ताप आला, परंतु तापातही आम्हास इतर बंदिवानांप्रमाणे रुग्णालयात नेण्यात येत नसे, किंवा ताप उतरल्यानंतरही काही दिवस रुग्णालयात बरेसे जेवण देण्यात येत नसे. जरा ताप उतरला की पुन्हा कामावर धाडण्यात येई आणि ते ठराविक अन्न कच्चे पक्के जसे मिळेल तसे खावे लागे. त्यामुळे आवेचा विकार जडला. परंतु साधारण बंदिवानांना नुसते काम चांगले केले तरीही दूध देण्यात येत असताही आम्हास घोटभर दूध मिळेना. त्यामुळे भात त्या कारागारी डाळीशी खावा लागे. पोळी बहुधा कच्ची असल्याने आम्ही ती सोडूनच दिली, पण त्या योगे वजन उतरत चालले. पुढे डाळही पचेना, तेव्हा भात घ्यावा आणि त्यात नुसते निर्भेळ पाणी ओतून तो काला खावा, असा क्रम काही दिवस ठेवला की आवेचा उपद्रव कसा तरी टळावा. आवेने पोट मुरडून येई. भलत्याच वेळी पोट मुरडून आले की अवेळी परसाकडे जाण्याची त्या कारागारात जवळजवळ चोरीच झालेली असल्याने मोठा त्रास होई. ताप अंगात मुरत चालला, त्यानेही आव वाढे. शेवटी तो भातही पचेनासा झाला, कारण तो 2-4 दिवसांनी अर्धा कच्चा येई. आव अधिक झाली, इतकी अधिक झाली की तिची डॉक्टरांस निश्चिती होई इतका स्राव झाला पाहिजे म्हणजे तो बघण्यास येणार. अशा वेळेस अगदी देवास नवस करण्यासारखी मनाची व्याकुळ स्थिती व्हावी की देवा, डॉक्टराच्या समोर जेव्हा शौचास बसायचे तेव्हा ती आव एकदाची पडोच पडो. कारण काही कारणाने तेव्हा आव पडली नाही, किंवा पडून नुसता रक्ताचा थेंब पडला की केवळ खोटे म्हणून डॉक्टर निघून जायचे. आम्हा स्वतःस हा अनुभव अनेक वेळा आला आहे की पोट दुखे, रात्री बेरात्री रक्त पडे, आव पडे, पण योगायोगाने डॉक्टरांच्या देखत ती न पडली की ते सर्व केवळ शंका ह्या वर्गात जायचे, जर अगदी खोटे या वर्गात गेले नाही तर. अशा वेळी जेव्हा डॉक्टर यायला आणि ताप यायला किंवा आव पडायला एकच गाठ पडे, तेव्हा तापाचा आणि आवेचा एखाद्या वेळीच प्रसन्न झालेल्या देवतेसारखा उपकार वाटे. अशी अपूर्व पर्वणी साधून आम्ही आजारी ठरलो तर 1-2 दिवसांच्या बऱ्या जेवणाने आणि आजारी वर्गास मिळणाऱ्या दुधाने पुन्हा ती आव बंद होई की चाललेच पुन्हा कामावर. पुन्हा ते अन्न, पुन्हा तो रोग.
याच सुमारास आमच्या बंधूंस 1914व्या वर्षी यावत जीवन काळे पाणी झालेल्या राजबंद्यांस संपाच्या शेवटी जो स्वतः स्वयंपाक करण्याचा अधिकार मिळाला होता त्याप्रमाणे स्वयंपाक करण्याची अनुज्ञा मिळाली. आमच्या बंधूंनी शिधा घ्यावा आणि 10 वाजता कामाची सुटी झाली म्हणजे तो आपण स्वतः एका स्वतंत्र नेमून दिलेल्या कोपऱ्यात शिजवावा. पुढे पुढे त्यांच्याबरोबर एकत्र स्वयंपाक करण्याची अनुज्ञा श्री वामनराव जोशी यांनाही मिळाली. त्या दोघांस एकत्र जेवण खाण करता येऊ लागल्याने कितीतरी सुख वाटू लागले. माणिकतोळ्याच्या बंगाली राजबंद्यांसही एकत्र ठेवले गेले. आमच्या बंधूंना अशी अनुज्ञा मिळाल्यावर त्यांनी काही भाजी काही पोळी असे 1-2 प्रकार आम्हाला लपवून धाडावे, कारण आम्हास स्वयंपाकाची अनुज्ञा तोवर मिळाली नव्हती. पुढे जेव्हा मिळाली तेव्हा जोडीदार घेण्याची अनुमती मिळेना आणि स्वतःची प्रकृती आधीच बिघडल्याने स्वयंपाक करण्याचे कष्ट होईनात. लगेच ताप येई, म्हणून बंधू काय जे कधी कधी नरोट्यातून लपून छपून धाडीत त्यावर दिवस कंठावे. त्यांच्या त्या नरोटीभर आमटीचा आमचे बंधू पाकक्रियेत बरेच निष्णातही आहेत, निदान आमच्यापेक्षा तरी आहेतच. तो स्वाद अगदी अमृतासारखा लागे. त्याचे कारण आमच्या बंधूंचे पाकनिष्णातत्वच केवळ नसून हेही क्वचित असू शकेल की ज्या दिवशी आमटी नसेल त्या दिवशी केवळ निर्भेळ पाण्याशी भात खाण्याचा प्रसंग पडायचा, कारण ती कारागारी या डाळीची आमटी पचेनाशी झालेली आणि दुधाचे तर दर्शन दुर्लभ. अशा स्थितीत प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली आणि सार्वजनिक कामाचा व्याप आणि कारागारी या त्रास तर वाढत चालला. हळूहळू अंगात प्रत्यही रात्री बेरात्री ताप चढतोसा वाटू लागला, पण तो अधिकाऱ्यांच्या स्थूल दृष्टीस प्रत्यक्षीभूत होण्यासारखा नसल्यामुळे तसेच विना औषध विना विश्रांती दिवस रेटावे लागले. तिकडे आमच्या बंधूंची ही अर्धशिशी वारंवार भडकून आणि त्या कुग्रास अन्नाच्या सातत्याचा परिणाम होऊन त्यांची ही प्रकृती खालावत चालली. शेवटी आम्हास आणि त्यांना दूध प्रत्यही किंचित मिळू लागले, पण ते इतक्या विकोपास प्रकृती गेल्यावर की त्या दुधास पचवण्याचे सामर्थ्य पोटास उरू नये. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.